सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामीमय लाईफ शीतल या चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे। तर प्रकट दिनमुळे बऱ्याचशा ताईंचं मूर्तीचं बुकिंग आहे। तर बुकिंगचं बघा पॅकिंगचं काम चालू आहे काकूंचं। झाल्यानंतर बॉक्स सुद्धा तुम्हाला दाखवतील। कोणाची मूर्ती आहे ते सुद्धा सांगा काकू। तर बाळूमामांची मूर्ती आहे ताईंकडे चाललेली आहे, पॅकिंगचं काम चालू आहे। तसंच बघा तुपाच्या वाती पण जोरदार बुकिंग चालू आहे, कारण प्रकट दिन येत आहे, गुढीपाडवा येत आहे, त्यामुळे तुपाचे दिवे मठामध्ये मंदिरामध्ये बऱ्याचशा ताईंना लावायचे आहेत। 2 ते 2.5 तास चालणार आहे, कारण त्याला पंथी सुद्धा आहे ना, ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर आजचा मोठा लॉंग व्हिडिओ असणार आहे। सगळे वस्त्र, स्वामी माऊलींची मूर्ती, तसंच तुम्हाला तुपाचे दिवे ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघा धनाचा वर्षाव करणारा फोटो हे आपण आता स्वतःचं प्रोडक्शन बनवलेलं आहे। धनाचा वर्षाव करणारा हा फोटो आहे, हा स्वतः आमचं प्रोडक्शन आहे बरं का। नेक्स्ट टाइम तुम्हाला ह्याच्यावरती आमचं नाव वगैरे सगळं नंबर वगैरे सुद्धा येणार आहे। तर हा धनाचा वर्षाव करणारी फ्रेम बऱ्याचशाच ताईंना हवी होती, पण कसं आहे की ही मिळत नव्हती, कारण माता लक्ष्मी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी धनाचा वर्षाव करणारी कमळ आसनावरती विराजमान असणारा फोटो आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या उद्योगामध्ये किंवा बिझनेसमध्ये जर तुम्ही ठेवला तर लक्ष्मी आकर्षित होते। त्यामुळे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही धनाचा वर्षाव करणारा फोटो नक्की ठेवा। तसंच बघा बरेचसे दादा आहेत ज्यांचा बिझनेस ट्रान्सपोर्टचा आहे, कोणाचा हॉस्पिटल आहे, कोणाचं मेडिकल आहे, कोणाचं क्लिनिक आहे, तर त्यांनी माझ्याकडून असे लक्ष्मी मातेचा फोटो मोठा बनवून घेतलेला आहे। तर ज्यांना मोठा लक्ष्मीचा फोटो हवा असेल तो कस्टमाइज करून भेटेल तुम्हाला। तर प्रत्येक साईज मध्ये अवेलेबल आहे। हा आमच्याकडचा जो साईज आहे हा एक आहे, आता सध्या हेच उपलब्ध आहे, त्याच्यापेक्षा छोटे नेक्स्ट वीक मध्ये बनतील ते सुद्धा तुम्हाला मिळतील। पण ज्यांना घ्यायचं असेल व्यवसाय उद्योगासाठी धनाचा वर्षाव करणाऱ्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी, तर लवकरात लवकर तुम्हाला बुकिंग करायचं आहे। खूप सुंदर असा फोटो आहे। तसंच बघा स्वामी समर्थ महाराजांचे पैठणी वस्त्र बऱ्याच ताईंना हवे होते, तर पैठणीचे वस्त्र सध्या स्टॉक आउट झालेले आहेत। फक्त तुम्हाला 2च पैठणीचे वस्त्र आपल्याकडे बघायला मिळतील। तर हा जो आहे तो राणी कलर आहे, ह्याच्यामध्ये टोपी सुद्धा आहे राणी कलर मध्ये। हे बघा अशी सुंदरशी याला टोपी अशी येते, म्हणजे स्वामींना किंवा तुम्हाला शंकर महाराजांना सुद्धा तुम्ही ही शॉल घालू शकता। 1 फूट मूर्ती, जसे की तुम्ही माझ्या देवघरामध्ये बघताय 11 इंच जी 1 फुटाची मूर्ती आहे, त्या मूर्तीचे हे वस्त्र आहेत। खूप सुंदर आणि गोड कलर आहे बरं का पैठणीमध्ये। ह्याला अस्तर वगैरे लावले, क्वालिटी म्हणाल तर खूप छान आणि उत्तम क्वालिटीचे वस्त्र आपल्याकडे मिळतात। तसंच तुम्ही बघू शकता आंबा एक कलर आहे, म्हणजे आता पैठणीचे हे 2 कलर सध्या उपलब्ध आहेत, पण उद्या परवा अजून कलर ह्याचे तयार होत आहेत। तर तुम्ही मेसेज करा, पैठणीचे वस्त्र तुम्हाला मिळतील, कारण तयार करायचं काम चालू आहे। तर हा आंबा कलर आहे वस्त्रांमध्ये, खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता। 1 फूट स्वामींच्या मूर्तीसाठी प्युअर पैठणी, ह्याची टोपी सुद्धा अशीच येते ग्रीन येल्लो मध्ये। तर तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता। खूप सुंदर क्वालिटीचं ही आंबा कलरची शॉल आणि मोराची टोपी आहे स्वामींची, आणि रिझनेबल रेट मध्ये आहेत, कारण स्वामींचे वस्त्र हे युट्यूब वरती आणि वस्त्र खरं तर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा आम्हीच बनवले। कंता टोपी शॉल पहिल्यांदा स्वामींच्या वस्त्राचं लॉन्च हे मीच केलेले आहेत। त्यामुळे ही वस्त्र तुम्हाला आमच्याकडून रिझनेबल रेट मध्ये एक सेवा म्हणून आम्ही देतो, तुम्हाला अगदी घरपोच मिळतील आणि क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का। तसंच बघा सगळ्या साईज मध्ये तुम्हाला वस्त्र बघायला मिळतील। तसंच स्वामींची माळ सुद्धा आहे आपल्याकडे। एक द्या सगळ्यांना। तर बघा हे वेल्वेट मध्ये ही शॉल आहे स्वामींची, तर ही 1 फूट मूर्तीची आहे, आणि ही कंता टोपी रेड कलर 1 फूट, ह्याच्यामध्ये सेम 7 इंचही कलर मिळेल, 5 इंचही कलर मिळेल। फक्त तुम्ही कलर बघून घ्या, साईज सगळ्या मिळतील, 5 इंच 7 इंच 3 इंच अगदी छोट्या मूर्तीचं वस्त्र आपल्याकडे तयार आहेत। तर हा रेड कलर आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे बॉटल ग्रीन कलर, त्याच्यामध्ये हा एक कलर आहे बॉटल ग्रीन कलरची ही शॉल आहे स्वामी माऊलींची। 7 रंगाचे 7 वस्त्र सुद्धा मिळतील, मूर्ती सोबत सुद्धा वस्त्र येतात। मूर्ती तुम्ही घेत असाल तर मूर्ती सोबत वस्त्र ऑर्डर करू शकता। तर ही बघा खूप सुंदर अशी शॉल आहे 1 फूट मूर्तीची। तर हा कलर आहे व्हाईट कलर, म्हणजे ह्याच्यामध्ये हा पांढरा कलर आहे 1 फूट मूर्ती, ह्याच्यामध्ये 7 इंचाचा पण कलर सेम तुम्हाला बघायला मिळतील। त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये असा राणी कलर आहे, राणी कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, राणी कलर। स्वामींचा आवडता फेवरेट येल्लो कलर
सगळ्यात चांगला स्वामींना आवडणारा हा पिवळा कलर आहे. खूप सुंदर आणि सुबक आहे बरं का, तुम्ही बघू शकता. खूप छान दिसतात. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी दाखवेल स्वामींना घालून की कसे दिसतात वस्त्र. झाले बापू, हे राहिले का, ह्यातले पण काढा. तसंच बघा हा एक आहे केशरी कलर. केशरी कलर खूप सुंदर आणि वेलवेट बघू शकता, खूप चांगल्या क्वालिटीचा, उत्तम क्वालिटीचा आहे निळ्यामध्ये. तुम्ही दुकानात जरी स्वामींचे वेलक्रो नसतो किंवा असा कपडा खरखरीत असतो, टिकल्या असतात असं नाही का टोचणाऱ्या, तरी तुम्हाला 400 रुपयामध्ये 1 फुटाची शॉल आणि टोपी किंवा 300-350 पर्यंत मिळते. पण आमच्याकडे अगदी रिझनेबल रेटमध्ये खूप कमी किमतीत आम्ही हे वस्त्र एक सेवा म्हणून तुम्हाला देतोय. नक्की ऑर्डर करा. त्याच्यामध्ये टोपी काकू नाही येऊ, टोपी वेगळी. तर हा एक कलर आहे बघा, नेव्ही ब्ल्यू. हा शोधत येत असेल. हा एक नेव्ही ब्ल्यू कलर आहे. त्याच्यानंतर हा एक आहे ब्ल्यू कलर, रॉयल ब्ल्यू. खूप सुंदर दिसतो बरं का हा कलर. घातल्यावरती इतका भारी दिसतो ना. हा रॉयल ब्ल्यू कलर आहे. घातल्यावरती खूप छान आणि सुंदर दिसतो. ह्याला रॉयल ब्ल्यू असं म्हणतात. काकू 7 इंचाचे पण काढा, 5 इंच पण काढा, 7 कलर हे पण मला देखील. तसंच बघा ह्या एक डिझायनर शॉल आहेत. आमच्याकडे वस्त्राचं काम करणाऱ्या 3 ताई आहेत बरं का. प्रत्येक जण त्यांच्या डोक्याच्या डिझाईननुसार वस्त्र बनवतात. तर हे जे बनवलेत त्या ताई आहेत देहूच्या. आता हे जे बनवले त्या ताई आहेत सोलापूरच्या आहेत, उस्मानाबाद साईडच्या. तर बघू शकता खूप छान असा हा पिंक कलर आहे. कारण स्वामी सेवेतून बघा प्रत्येकाला रोजगार उपलब्ध केलाय. कोणी वस्त्र बनवून देतं, कोणी काय, तर त्यांचंही घर चालतं. कारण स्वामी माऊलींची कृपा सर्वांवरती राहावी. हे खूप सुंदर असं हा मरून कलर आहे. तुम्ही पिंक सुद्धा म्हणू शकता. तुम्हाला जी हवी ती ऑर्डर करू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे रेड कलर. ह्याला सुद्धा असं सिक्वेन्सचं वर्क आहे आणि असं अस्तर सुद्धा लावले. असं टोचणारं वगैरे नाहीये. काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक असे हे वस्त्र आहे स्वामी माऊलींचे. त्याला सगळ्यांचा आवडता आबोली कलर. बऱ्याचशा ताईंना आबोली कलर मागच्या वेळी हवा होता. खूप ताईंच्या आबोली कलरच्या ऑर्डर होत्या. तर बघा आबोली कलर सध्या स्टॉक मध्ये 2च आहेत बरं का. ज्यांना हवा आहे व्हिडिओ बघितल्या इन्स्टंट इन्क्वायरी करायची, इन्स्टंट बुकिंग करायचं आहे. आणि तुम्ही जेव्हा पेमेंट करता तेव्हा ह्या नंबरला करायचं नाही. बुकिंगच्या 8080 ला पेमेंट करू नका. बुकिंगचा नंबर मागून घ्या. तुम्हाला संध्याकाळ सर्वांना रिप्लाय मिळेल. खूप सुंदर असा आबोली कलर. हे वेगळी का, हे पिंक आहे, पिंक मरून. पिंक मध्ये मरून कलर. हे बघा खूप सुंदर अशी शॉल आहे, तुम्ही बघू शकता. अशी पाठीमागे डिझाईन येते. तुम्ही दोन्हीकडे यूज करू शकता. इकडून पैठणी आहे आणि इकडून अशी प्लेन आहे. तुम्ही दोन्हीकडून पण या टोपीचा यूज करू शकता अल्टरनेट. आणि दोन्ही शॉलचा कलर सेम आहे, फक्त फरक बघा. ह्याला डिझाईन पण अशी वेगळी आहे आणि ह्याला बघा असं लाइनिंग आहे. ऑर्डर करताना तुम्हाला जी हवी त्याला तुम्हाला मार्क करायचंय बरं का. हा वेगळा आहे, स्क्रीनशॉट घ्या. कलर एकच आहे, फक्त डिझाईन वेगळं आहे दोन्हींचं. त्याच्यामध्ये बघा हा केशरी कलर आहे. डिझाईन वेगळी आहे बरं का मागाच्या ह्याच्या केशरी कलरची. तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे केशरी कलर. आणि त्याच्यामध्ये हा ग्रे कलर फर मध्ये असं सॉफ्ट आहे. स्वामींना आंघोळ वगैरे केल्यानंतर तुम्ही घालू शकता. ग्रे कलर नको, तो नका दाखवा, क्वांटिटी नाही त्याची जास्त. आता 7 इंच 5 इंच दाखवा. आता 7 इंच आणि 5 इंच तुम्हाला वस्त्र बघायला मिळतील. तसंच बघा आपल्याकडे जो काही धूप आहे भीमसेन स्टिक धूपचा कोन आहे, खूप सुंदर आहे. घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होते, घरामध्ये पॉझिटिव्हिटी नांदते. तसंच घरामधलं वातावरण मंगलमय होतं. वाईट शक्ती असेल तर निघून जाते. सुगंधाला भीमसेन कापराचा आहे बरं का. झोमतो म्हणजे भीमसेन कापूर कसा असतो शुद्ध, तसंच ह्याचा पण सेमच ह्याचा सुगंध आहे. तर हे भीमसेनचे धूपकोन स्टिक आपल्याला मिळतील. तसंच बघा 4 in 1 म्हणजे मिक्स, सगळ्या फुलांचा मिक्स धूपकोन आहे आपल्याकडे. तुम्ही बघू शकता सगळ्या फुलांचा मिक्स धूपकोन 4 in 1 असं ह्याला म्हणतात. त्याच नंतर बघा केवडा, सगळ्यांचा आवडता, भगवान विष्णूंना प्रिय केवड्याचा. तुम्ही जर अगरबत्ती, अत्तर किंवा धूपकोन लावत असाल तर विष्णू माता लक्ष्मी दोघांचं आगमन आपल्या घरी होतं. एवढा सुंदर अशा केवड्याच्या धूपस्टिक आहेत. तुम्ही ह्या सुद्धा घेऊ शकता.
कालच्या व्हिडिओमध्ये बघा भरपूर धूप स्टिक ऑर्डर केलेले आहेत बऱ्याचशा ताईंनी. तसंच माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी केवडा आणि गुलाब अत्तर, जसं की मी सांगितलं काकू पंती द्यावं, जी पंती जो आपल्याकडे तुपाचा डब्बा मिळतो, तुपाच्या डब्यातला मी फरक सांगणार आहे. आपल्याकडे जे तुपाचे डबे आहेत, दोन्ही तुपाचे डबे द्या, ते तुम्हाला फरक त्यातला सांगते. अर्धा तास चालणारी आणि 1 तास चालणारी. तर बघा, ही जी गुलाबाचा अत्तर आहे, तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करताना तुम्हाला केवड्याचा अत्तर किंवा गुलाबाचा अत्तर ना असं लावायचं आहे. बघा, असं तुम्हाला लावून घ्यायचं आहे त्या पंतीला. खूप छान सुगंध येतो आणि तुम्ही दारामध्ये मेन एंट्रन्सला, तुळशीला किंवा देवासमोर किंवा गुरुवार शुक्रवारी माता लक्ष्मी सेवा करताना हे 2 ते 2.5 तास चालणारा तुपाचा दिवा लावू शकता. ह्याला असं तुम्हाला गुलाबाचं अत्तर लावायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. कारण तुपाच्या दिव्याने सेवा केलेली लक्ष्मी प्राप्ती होते, अखंड लक्ष्मी प्राप्ती आपल्याला आशीर्वाद मिळतो. तसंच प्रकट दिन असल्यामुळं स्वामींचा आणि गुढीपाडवा असल्यामुळं बऱ्याचशा ताईंनी ह्या तुपाचे दिवे ऑर्डर केले. कारण नवीन वर्षाची सुरुवात ही नवीन तेजाने, नवीन ज्योतने किंवा नवीन प्रकाशाने, नवीन आनंदाने, नवीन उत्साहाने साजरा करायचा असतो. ह्या वर्षी जे घडलं ते सगळं विसरून जायचं. नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, चांगलं ऐश्वर्य वैभव मिळावं म्हणून आपण सेवा करतो. तर न चुकता पाडव्याला तुम्ही तुमच्या घरामध्ये 5 तर दिवे हे तुपाचे लावा. 2.5 तास तुमच्या घरामध्ये सगळी निगेटिव्हिटी, सगळी नकारात्मकता, सगळे प्रॉब्लेम, संकट निघून जातील हा माझा विश्वास आहे. कारण तुपाच्या दिव्याची सेवा ही खूप प्रभावी मानली जाते. कोणी 11 लावतो, कोणी 21 लावतो, कोणी 5 लावतो, कोणी 2 लावतो. ज्याची जशी ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्ही हे दिवे खरेदी करू शकता. तर हा 2.5 तास चालतो बरोबर. तसंच बघा, आपलं पूर्वजन्माचं पाप किंवा कर्म धुतलं जावं, नाहीसं व्हावं म्हणून पण काही सेवेकरी वर्ग, मला आता कळलं, एक गुरुजी आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या मठामध्ये तुम्ही ज्या दिवशी स्वामी जयंती असते, ज्या दिवशी कुठला सण उत्सव असतो, नवरात्र असतो, त्यावेळेस तुम्ही 11, 7 किंवा 21 दिवे त्या मंदिराच्या बाहेर, मंदिरामध्ये, किंवा अगदी तुमच्या आयुष्यात खूपच संकट येत असतील, कोणतंच काम होत असेल तर पिंपळाच्या झाडाला सुद्धा तुम्ही हे 5 दिवे लावू शकता. एवढी ह्या दिव्याची रिझल्ट चांगले आहेत. तसंच तुम्ही बघू शकता की हा आता बघा, हा 1 तास चालतो आणि हा फक्त अर्धा तास चालतो. तर काल एका ताईंनी कमेंट केली की त्या 1 तास चालतो म्हटल्या पण माझा दिवा अर्धा तासच चालला. तर ताईंनी हा ऑर्डर केला होता, त्यांनी कमेंट पण केली. तर हा अर्धा तासच चालतो कारण हा छोटा आहे. आता हा 1 तासापेक्षा जास्त चालतो कारण हा मोठा आहे ना. हा 6 ग्रॅमचा दिवा आहे, तुम्ही बघू शकता. 1 तासापेक्षा जास्त चालणार हा तुपाचा दिवा तुम्हाला आपल्याकडे मिळतो. सेम तुम्हाला ह्याला सुद्धा असंच लावायचंय अत्तर. हे बघा, हा जो दिवा आहे हा घ्यायचा, ह्याला असं अत्तर लावायचं साईडनं आणि मगच प्रज्वलित करायचं. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केवडा, गुलाब आणि मोगरा हे तुम्हाला 3 अत्तर तुमच्या घरी कंपल्सरी ठेवायचे आहेत माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी. तसंच तुमचा व्यवसाय असेल, शॉप असेल, त्या शॉपमध्ये सुद्धा सकाळी शॉप ओपन केल्या गोपद्म रांगोळी साचा, काकू रांगोळी साचा नाव, गोपद्म रांगोळी साचा न चुकता तुम्हाला काढायचा आहे. आणि ही जो काही तुपाचा दिवा आहे तो मेन एंट्रन्सला ठेवायचा, एक देवासमोर ठेवायचा आहे. कारण कस्टमर आकर्षित होण्यासाठी किंवा लक्ष्मी माता आपल्या व्यवसायामध्ये आकर्षित होऊन आपल्याला धनाचा वर्षाव करून देतील किंवा आपल्याला त्या दिवशी धनाचा लाभ होईल, त्यासाठी तुपाच्या दिव्याची सेवा करायची. तर हा डब्बा तुमचा व्यवसाय असेल, पार्लर असेल, दुकान असेल, कपड्याचं शॉप असेल, तर त्यासाठी तुम्हाला न चुकता हा तुपाचा डब्बा तुम्ही ऑर्डर करा. त्याचप्रमाणे वैभव लक्ष्मी व्रत करत असाल किंवा कोणतं तरी तुम्ही गुरुचरित्र पारायण करता त्यावेळी हा तुम्ही दिवा नक्की यूज करा. तर हे 3 अत्तर आहेत. काकू मोगरा अत्तर पण द्या. केवडा, गुलाब, अजून एक अत्तर आहे तुम्हाला मी दाखवते, मोगरा, हे 3 अत्तर असायला पाहिजेत. आणि तसं स्वामींचाही ना अत्तर. तर बघा, व्यवसाय उद्योगासाठी हे गोपद्मचा साचा आहे. तुमचा व्यवसाय उद्योग चालत नसेल तर हा गोपद्म, हा बघा मोगरा अत्तर आहे. हा सुद्धा तुम्हाला आणि पंतीला लावायचा बघा. आता जी तुम्हाला मी तुपाची पंती, जी तुपाचा दिवा दाखवला, त्या तुपाच्या दिव्याला तुम्हाला हा दिवा, हे अत्तर लावायचं आहे न चुकता. तसंच माता लक्ष्मीचा, हे काढा नाही, हे काढा जर 2 मिनिटं. माता लक्ष्मी तुम्ही जर फोटो घेताय तर माता लक्ष्मीच्या फोटोला अत्तर लावू नका. कारण कसं होतं, डाग पडतात कधी कधी फोटोला. तर तुम्हाला काय करायचंय, अत्तरचं टोपणाची बाटली उघडी करून फोटोच्या शेजारी ठेवायचंय माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. तर हा माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारी फ्रेम मिळेल. आता बघा, माता लक्ष्मीचे प्रिय अत्तर मोगरा, गुलाब आणि केवडा हे 3 अत्तर तुमच्याकडे असायला पाहिजेत. तसंच स्वामी समर्थ महाराजांचं आवडतं शुद्ध प्युअर हिना अत्तर. ह्याने कोणते डाग किंवा कोणते साईड इफेक्ट होत नाही, कारण हे ओरिजिनल नॅचरल अत्तर आपल्याकडे आहेत. आणि काही दिवसामध्ये आपलं शॉप चालू होतंय. जे पुण्यातले जवळचे लोक आहेत, जे निगडी, अकुर्डी, त्याच्यानंतर डांगे चौक, वाकड, तसंच रावेत,
औंध, जे पुण्यातले जवळपासचे लोक आहेत त्यांनी तिथं जाऊन व्हिजिट केली तरी चालेल. एक 15 दिवसामध्ये आपण ते शॉप ओपन करत आहोत, छोटंसं का होईना. कारण तुमच्या सर्वांना स्वतः जाऊन साहित्य घ्यायचं असतं. धनलक्ष्मी कुंचन अत्तर असतील तर तुम्ही तिथं जाऊन ते सामान कलेक्ट करू शकता. तर हा गोपद्म साचा आहे, तुम्ही बघू शकता. तुमच्या दुकानाच्या बाहेर कोणताही काढा, हा काढा किंवा हा काढा, गोपद्म साचा आहे. हा शुभचिन्ह आणि ह्याच्यामुळे काय होतं, पैसा खेचला जातो बरं का. ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहे, तुम्ही स्वतः सुद्धा घ्या. तर हे दोन्ही साचे न चुकता ऑर्डर करायला विसरू नका. तसंच बघा भरपूर रांगोळी साचे आहेत, तुम्हाला एक एक दाखवते. टोपी पडली तर 5 इंच स्वामींची जी मूर्ती आहे का, 5 इंच स्वामींची मूर्ती, 7 इंच 1 फूट पण आला. 5 इंच 7 इंच 1 फूट. हे बघा 5 इंच स्वामी माऊलींचे वस्त्र आहेत. तुम्हाला मी मूर्तीला घालून दाखवेल. हा केशरी कलर आहे आणि ही कंता टोपी. तर खूप सुंदर असे 5 इंचाचे स्वामींचे वस्त्र 7 रंगामध्ये पण मिळतील. तसंच बघा हा एक कलर आहे राणी कलर, 5 इंचामध्ये हा एक कलर राणी कलर आहे. त्यासोबत बघा येल्लो कलर, हा येल्लो कलर आहे. हे बघा असा हा येल्लो कलर खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा बॉटल ग्रीन कलर आहे. हे एवढे कलर आपल्याकडे उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये व्हाईट पण मिळेल, रेड पण आहे. रेड पण आहे बरं का ह्याच्यामध्ये ताई. तिथं बघा ते दिसतं ना वस्त्र, हा रेड पण आहे. जवळपास हे जे वस्त्र आहेत ना, हे वस्त्र जवळपास आमच्याकडं 700 क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत. प्रकट दिन पण येत आहे आणि कोणाला हवा असेल त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. हे गाडी किती इंच? ही 7च. एकच मिनिट बाकी. मग 7 इंचची आहे ती आहे, ती 1 फूट घेऊन या. हा व्हाईट ठेवा, टोपी बघा पडेल आणि रेड एक काढा आणि हा सगळे कलर काढा त्यातले. तर बघा तुम्हाला मी स्वामींना वस्त्र घालून दाखवते की कसे दिसतात माऊली. आपली कॉपी करून खूप लोक वस्त्र विकण्याचा प्रयत्न करतात, पण कसं असतं की ज्यांनी ज्याला कार्य दिले त्यांनीच ते कार्य करावं. स्वामींचं कार्य हे त्यांच्या श्रद्धेतून व्हावं लागतं, त्यांच्या भक्तीतून व्हावं लागतं, फक्त बिझनेस म्हणून करून चालत नाही. तर बघा स्वामींचं खूप छान असे वस्त्र बघू शकता, किती गोड स्वामी दिसत आहेत. 5 इंच मूर्तीचे वस्त्र आहेत बरं का माऊलींच्या. 5 इंच कंता टोपी आणि शॉल पण आम्ही एक सेवा म्हणून एकदम रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला अगदी घरपोच वस्त्र देतो. खूप क्वांटिटीमध्ये आहेत. तर बघा हा येल्लो कलर आहे आणि सगळे आता जे दाखवले कलर ते सगळे कलर तुम्हाला मिळतील. त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे रॉयल ब्ल्यू. हे बघा खूप सुंदर असा रॉयल ब्ल्यू कलर आहे. 5 इंच स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसाठी. व्हाईट कलर दाखवा का खूप. तर बघा हे सगळे 7 कलर आता जे दाखवले ते 7 कलर आहेत. हे बघा हा व्हाईट कलर आहे स्वामी माऊलींचा. अशी जर तुम्ही 5 इंच मूर्ती घेत असाल किंवा मूर्ती जरी हवी असेल तरी मूर्ती घेऊन तुम्ही 7 रंगाचे वस्त्र सुद्धा घेऊ शकता. अष्टगंध, केशरगंध, ही नात्तर हे सुद्धा तुम्ही आपल्याकडून ऑर्डर करू शकता. खूप गोड, हा मोठी खूप गोड दिसतात बघा माऊली. तर हे वस्त्र असे आहेत, तुम्ही हे ऑर्डर करू शकता. तसंच बघा 7 इंच मूर्ती आणि 7 इंच मूर्तीचे वस्त्र सुद्धा तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळेल. तसेच बघा माळ सुद्धा स्वामींच्या आपल्याकडे आहे. आणि ह्याला एक वस्त्र द्या घालायला. तर ही ऑर्डरची स्वामी माऊलींची मूर्ती आहे. तर स्वामी समर्थ महाराजांची ही 11 इंच म्हणजे 1 फूट मूर्ती आहे. हे बघू शकता तुम्ही 11 इंच स्वामींची 1 फूट मूर्ती आहे. तर ही मूर्तीचे वस्त्र सुद्धा तुम्हाला हा द्या ना त्यातला द्या तो वरच. आणि त्याला काकू छानसा कलर काढवतात ना. पॅरट ग्रीन कलर आहे का, पोपटी कलर नाही, तर जुन्या दुसऱ्या ताईने दिलेले बघा ते देवरूच्या त्यात बघा नवीन मध्ये त्यांनी 28 शॉल दिले सगळ्या बनवून. हो तो पण द्या पॅरट ग्रीन. है ना. तर बघा स्वामी माऊलींची अशी शॉल आहे, खूप सुंदर आणि छान दिसतात माऊली घातल्यानंतर. तरी एक तुम्हाला मी दाखवलेली आहे, आता जे दाखवले त्यातले सगळे कलर आहेत.
ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच मूर्ती हवी असल्यास मूर्ती ऑर्डर करा. त्याच्यामध्ये बघा सगळ्यांचा आवडता हा कलर मिळत नाही मार्केटमध्ये, तर हा कलर सुद्धा आपण बनवून घेतलेला आहे. तर हा कलर आहे तो पोपटी पॅरेट ग्रीन कलर आहे. तुम्ही अगदी हा सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता. स्वामी ज्यांच्याकडून वस्त्र शिवून घेण्याची सेवा करून घेत आहेत त्या ताई पण व्हेजिटेरियन आहेत, नॉनव्हेज खात नाहीत, माळकरी आहेत. अशा देहूरोडच्या ताई आहेत, ते छोट्या 1 वर्षाच्या मुलीला घेऊन काम करतात. विचार करा, स्वामींची मूर्ती आपल्याकडे घेतली, त्यांनी गाडी स्वामींनी घेऊन दिली, आज त्या गाडीचा हप्ता त्या वस्त्राच्या पैशामधून फेडतायत. म्हणजे स्वामींनी त्यांची सगळी व्यवस्था केली आणि खूप लवकर त्यांना स्वामींचा आशीर्वाद प्रचिती मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही. तर असे आपल्याकडं सगळे वस्त्र कलेक्शन मिळतं. तुम्हाला सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर असे वस्त्र, अगरबत्ती, तुपाच्या वाती, अत्तर हवे असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. आणि ज्या ताईंनी आमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती, वस्त्र घेतलेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा की आपल्या वस्त्रांची, आपल्या अगरबत्तीची, अत्तरची क्वालिटी कशी आहे आणि शुद्ध तुपाच्या गायीचे जे काही दिवे आहेत ते तुम्हाला कसे वाटतात. तुपाचे दिवे आपल्याकडे प्रोडक्शन खूप चालतं. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तसंच बघा तुम्हाला बऱ्याच ताईंना अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा हवी होती, तर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे छोटीशी. अन्नपूर्णा मातेची छोटीशी मूर्ती आहे, तर तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता. त्याच्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा मूर्ती आपल्याकडे मिळते. एकच मिनिट, बॅग का असेल इथं कुठे इकडे. तसंच बघा धनलक्ष्मी कुंचन हे प्रोडक्शन आमच्या स्वतःच आहे बरं का. मार्केटमध्ये आता आपली खूप कॉपी होती. कसं आहे की अगोदर ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे ती फक्त साऊथ मध्ये होती, कोणाला ही सेवा माहित नव्हती. ही सेवा मी शिकले, मी त्याचा खरा अर्थ जाणून घेतला, तुमच्यापर्यंत पोहोचवली. पण जेव्हा शिकायची गरज होती तेव्हा कुणी कॉपी म्हणजे केली नाही त्यांची, कारण भाषा समजत नव्हती, माहिती नव्हती सेवा, कसं काय कॉपी करणार. आज बघा मी सांगितली तर कितीतरी लोकांनी ही सेवा कॉपी केली आणि कुणी सेवा सांगावी करावी. पण कसं असतं माहितीये का, स्वतःचं पण काहीतरी अस्तित्व असायला पाहिजे माणसाचं, प्रत्येकाचं, की स्वतःचं तरी काहीतरी सेवा, स्वतःच तरी काहीतरी मत किंवा स्वतःचे तरी काहीतरी विचार असायला पाहिजेत ना मांडायला. ज्याच्याजवळ स्वतःचे विचारच मांडायला नसतात तो दुसऱ्याची कॉपी करतो, कारण त्याचं स्वतःचं असं काही अस्तित्व कधी नसतंच. त्याचं आयुष्य दुसऱ्यावरती कॉपी करण्यामध्येच चाललेलं असतं. असंही काही वर्ग आहे की दुसऱ्यांचं कॉपी करतो आणि प्रत्येक व्हिडिओ आपला कॉपी होतो बरं का. जसं की मी स्वामींना शोरूम मध्ये घेऊन गेले, सेम तसा व्हिडिओ कॉपी केला. म्हणजे त्यांचं स्वतःचं असं काही अस्तित्व नाहीये मार्केटमध्ये किंवा स्वतःची ओळख नसते, त्यामुळे दुसऱ्यांची कॉपी करून दुसऱ्यांच्या जीवावर जगणारी लोक, जसं की आपण म्हणतो दुसऱ्या जीवावर जगणारी बांडगुळ असतात, तशा वृत्तीची सुद्धा लोक आज आहेत बरं का. आणि मला एकच सांगायचंय की स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करा, कारण कसं असतं कॉपीराईटने आयुष्य चालत नाही. स्वतःचं काहीतरी असलं तरच त्या आयुष्याला रंगरूप असतं, दिशा असते, खूप काही गोष्टी असतात. कसं असतं माहितीये, कुणी किती काही जरी कॉपी करण्याचा प्रयत्न केला तरी माणूस दुसऱ्याचं, माझं नशीब नाही कॉपी करू शकत तुम्ही, कारण हे सगळं मला माऊलीच्या आशीर्वादाने मिळाले, त्यांची कृपा आहे माझ्यावरती. म्हणून आज माझ्याकडे 4 लोकांना मी रोजगार दिलाय, 4 लोक माझ्याकडे जॉब करतात, कारण स्वामींचा आशीर्वाद आहे, स्वामींची इच्छा आहे, म्हणून हे सगळे आपल्याकडे आलेत. नॉनव्हेज कुणी खात नाहीये, सगळे सात्विक आहेत. एक ताई गजानन महाराजांच्या मोठ्या भक्त आहेत, आमच्या काकू स्वामींच्या भक्त आहेत, त्या स्वतः टीचर आहेत. तसंच बघा अभिषेक पण आता शिक्षण घेतोय, तसंच अन्नदानाचं पण काम चालू आहे. आणि मला अजून एक गोष्ट तुम्हा सर्वांना सांगायची आहे बरं का, की मी अन्नदानाची प्रत्येक वेळी सेवा सांगते, तर ते एक अन्नदान सेवेचा एक तुम्हाला मी थोडक्यात अनुभव सांगते बरं का. तर एक मावशी आहेत मुंबईच्या, तर त्या कपडे भांड्याचं काम करतात बरं का अक्षरशः. आणि त्यांनी आपल्याकडनं धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केला, अष्टलक्ष्मी दिवा ऑर्डर केला, सगळ्या सेवा केल्या. तर त्या मावशींचं स्वतःचं घर होतं आणि मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर कसं सासऱ्यांचे नाव घर असल्यामुळं मिस्टर अचानक त्यांचे एक्सपायर झाले, म्हणजे त्यांना हार्ट अटॅक आला. आणि ते सुद्धा अक्षरशः बिल्डिंग मध्ये दूध टाकायचं काम करायचे बरं का शेवटच्या क्षणापर्यंत. आणि कशी वृत्ती आहे बघा, आजकाल कोणी कोणा विश्वास ठेवू शकत नाही. भाऊ सुद्धा सक्का वैरी पक्का दुश्मन असतो, हे खूपदा ऐकायला मिळतं. कारण मोह माणसाला खूप असतो की सगळं माझं आहे, सगळं माझं असावं, सख्या भावाचं काही नसावं. तसं त्यांनी एक अनुभव शेअर केला की त्यांच्या मिस्टरांनी डेट झाल्यानंतर त्यांना राहत्या घरातून जावं, कारण सासऱ्याच्या नावावरती घर असल्यामुळं त्यांच्या सासऱ्याला वाटलं की भाऊ भावाला नक्की सपोर्ट करेल किंवा देईल, पण त्यावेळेस त्यांच्या दिराने कब्जा केला
त्यांना ते राहतं घर सोडावं लागलं आणि कपडे भांड्याची कामं करत दोन्ही मुलींचं लग्न सुद्धा केलं त्या काकूंनी. आणि खूप काही प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यामध्ये आले. आणि ज्या घरात एका मारवाड्याच्या घरी ते कामाला होत्या कपडे भांड्याच्या आणि स्वयंपाकाच्या, म्हणजे दिवसभर त्यांच्या घरी काम करायच्या, कधी कधी बाहेरची कामं करायचे. आणि त्यांना रूम राहायला दिली होती काकूंना. तर काकूंची एक इच्छा होती की काकू माझी की मला मुलगा नाही किंवा आता माझ्या मुलींचं काळजी नाहीये मला, पण एक माझं हक्काचं घर असावं असं काकूंना नेहमी वाटायचं बरं का. आणि त्या स्वामींच्या खूप मोठ्या भक्त सेवेकरी. त्यांच्यासोबत वाईट घडलं कारण त्यांचा तो काहीतरी वाईट कर्म होता म्हणून वाईट त्यांच्यासोबत घडलं. आणि त्यांना म्हणजे कसं असतं माहितीये का, आज आपल्याला कोणी त्रास दिला तर आपला आत्मा त्याला बददुआ देतो, न कळत का होईना त्याच्या नावाने आपण नाही का असं शिवे देतो, वाईट बोलतो, कारण मन दुखलेलं असतं, आपल्या आत्म्याला खूप मोठी व्यातना झालेली असते. तर बघा असा एक प्रसंग आला त्यांच्या, म्हणजे त्यांच्या सासऱ्याचं जे काही घर होतं ते त्यांच्या दिराने कब्जा केला, खूप काही गोष्टी केल्या. पण काय माहिती असं काय झालं अचानक की न कळत का होईना ह्यांच्या मोठ्या मुलीचं नाव लागलं होतं त्या घरासाठी बरं का. म्हणजे काहीतरी झालं म्हणल्या काकू, त्यांनी सांगितलंय. पण ते नंतर त्यांना त्यांच्या इथल्या एका नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेल्यावर कळलं की ते जे घर होतं त्याच्यावर त्यांच्या मोठ्या मुलीचं सुद्धा नाव अधिकार आहे. म्हणजे बघा त्या काकू सांगायला लागल्या की 13 वर्षातनं ताई ते घर आम्हाला, म्हणजे त्या घराचा ताबा मला मिळाला. म्हणजे ते मुलीचे नाव असल्यामुळं त्यांना 2 रूम मिळाल्या हक्काच्या, पण कधी अपेक्षाही त्यांनी केली नव्हती. हे सगळं अचानक घडलं बरं का त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि मग नाईलाजान त्या दिराला ते घर सोडावं लागलं. मग कसं असतं माहितीये का, सेवा कधी कुठल्याही देवाची वाया जात नाही किंवा कुठलाही गुरु तुम्हाला एकटं पडू देत नाही. तुमचं सगळं वाईट घडतंय म्हणजे काहीतरी आपलं मागच्या जन्मीचं वाईट कर्म प्रारब्ध भोग असतो, त्यामुळे हे वाईट सगळ्या गोष्टी घडत असतात. पण ह्यातून आपण चांगला करायचा प्रयत्न करायचा आहे आणि कधी कोणाचं वाईट करायचं नाहीये. जे कराल ते चांगलं करा, जे पेराल तेच उगवतं. आज लोकांचं वाईट केलं तर आपलं सुद्धा वाईट होतं बरं का. त्याचप्रमाणे भरपूर काही गोष्टी अशा असतात सेवेच्या की मी प्रत्येक वेळी सांगते, आपलं कर्म चांगलं असायला पाहिजे. आपलं कर्म चांगलं असेल तर आपल्यासोबत सगळ्या गोष्टी या चांगल्या घडतात. त्यामुळे प्रत्येक वेळी कर्मा विश्वास ठेवा, कर्म चांगलं करा, भगवंत तुम्हाला चांगलं फळ नक्की देईल. तसंच बघा तुम्ही धनलक्ष्मी कुंजनची सेवा करताना तुपाचा दिवा दोन्हीकडे लावायचा आहे. शंखचक्र दिवा असेल काकू, आपला शंखचक्र दिवा आहे का दाखवा. शंखचक्र दिवा असेल दोन्ही साईडला ठेवा. हे तुपाच्या ज्या वाती आहेत ह्या दोन्ही साईडला लावा, गुलाबाचा अत्तर मोगरा अत्तर लावून. तसंच धनलक्ष्मी कुंचनच्या साईडला 2 गजांत लक्ष्मी सुद्धा ठेवा. लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवा. आपल्याकडे एक मोठं ताट मिळतं काकू, ताट द्यावं. एक ताट आहे जाळीचं, त्याच्यामध्ये हा कुंचन ठेवला तरी चालेल. आणि तुम्ही धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे तुम्ही आता पण तुम्हाला दाखवते भरपूर, म्हणजे 2-3 हजार क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे हे प्रोडक्शन आम्ही स्वतः बनवून घेतले. आणि काही जी लोक आहेत आपले विरोधक त्यांनी ते कॉपी करण्याचा प्रयत्न केला बरं का. तर काही हरकत नाही, कारण प्रत्येकाच्या नशिबाचं प्रत्येकाला स्वामी देत असतात किंवा कधी कोणाचं वाईट व्हावं अशी आपली इच्छा नसते. पण काही लोक असतात की त्यांना नाही का दुसऱ्याचं वाईट करण्यात खूप आनंद मिळतो, पण असं होत नाही. कर्माचा हिशोब नक्की होतो. तर बघा हा धनलक्ष्मी कुंचन आहे. तर ह्यासाठी असं ताट आहे बरं का जाळीचं. तर हे ताट जे आहे ते खूप सुंदर आणि छान आहे. ह्याच्यामध्ये बघा सगळे पंचरत्न, कवड्या, गोमती चक्र, कमळाचं फूल, त्याच्यानंतर श्रीफळ सगळं बसतं. ह्यात माता लक्ष्मीची मूर्ती, श्रीयंत्र सगळं माता लक्ष्मीच्या सेवेचं साहित्य बसतं. तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे की चांदीचे रत्न काय काय असतात, कसा कसा धनलक्ष्मी कुंचन हा भरायचा. तर बघा हा आता धनलक्ष्मी कुंचन तुम्ही जो बघताय तो धनलक्ष्मी कुंचन आहे. आणि त्या कुंचन मध्ये तर हा बघा असा धनलक्ष्मी कुंचन आहे. याच्यावरती माता लक्ष्मीची सुद्धा प्रतिमा आहे, खूप सुंदर असा. हे जाळीचं ताट आहे आपल्याकडलं. तर ह्याच्यामध्ये बघा लक्ष्मी मातेची मूर्ती बसते. तसंच तुम्ही ह्याच्यामध्ये सगळे रत्न टाकू शकता. त्याच्यानंतर बघा ह्या कवड्या आहेत आपल्याकडल्या ब्राऊन. तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2च कवड्या टाकायच्या आहेत बरं का, किती पण नाही टाकायच्या, 2च कवड्या टाकायच्या. त्याच्यानंतर बघा हे 5 गोमती चक्र आहेत. तुम्हाला गोमती चक्र सुद्धा 2 टाकायचे, बाकी सगळे ताटात अलंकरित करायचं आहे. त्याच्यानंतर जो गुंज पोळा आहे तो 2 किंवा 5 क्वांटिटीमध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर ह्या कवड्या आहेत पिवळ्या, त्या पिवळ्या कवड्या सुद्धा तुम्हाला 2च क्वांटिटीमध्ये टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर गुंज, त्याच्यानंतर बघा हे पोळा आहे, पोळा बघू शकता. हे 2 पोळे टाकले तरी चालतील किंवा 1 टाकला तरी चालेल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला असे 2 मोती सुद्धा टाकायचे आहेत, 2 किंवा 5 क्वांटिटीमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना प्रिय असणारं फूल पारिजातक आणि कमळ. आता हे छोटंसं कमळाचं फूल आहे आपल्याकडं आणि हे उधळायचं फूल आहे. तसंच बघा ज्या ताईंना शक्य आहे त्या छोटं घेतात, ज्यांना शक्य आहे त्यांनी मोठं घेतलं तरी चालेल. हे कमळाचं आपल्याकडलं मोठं फूल आहे माता लक्ष्मीचं.
तसंच पारिजातक फूल आहे, हळकुंड सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीच्या सेवेसाठी मिळतं. काकू पुन्हा कमळाचं चालू पारिजातक. तसंच हे पारिजातक फूल आहे. हे बघा भगवान विष्णूंना प्रिय असणारं पारिजातक फूल. कारण चांदी लक्ष्मी मातेला प्रिय असते, त्यामुळे शक्यतो चांदीची रत्न फुलं वगैरे वापरा. आता हळकुंड आहे. कॉईन पण दाखवा बापू. तसंच बघा चांदीचा धनलक्ष्मी कुंचन छोटा सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे. चांदीचा धनलक्ष्मी कुंचन छोटा. तसंच बघा त्याच्यामध्ये तुम्हाला हळकुंड सुद्धा आहे. हे बघा हळकुंड, चांदीचं हळकुंड. आणि हा चांदीचा लक्ष्मी आणि गणपतीचा कॉईन. हे बघा श्री मागं लिहिलेला आहे आणि पुढे लक्ष्मी. तर हा कॉईन सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे चांदीचा लक्ष्मी सेवेसाठी. आणि एक श्रीफळ, ते पण चांदीचं. आता बघा हे श्रीफळ आहे चांदीचं. तर अशी ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे. तर योग्यरित्या योग्य पद्धतीने कराल तर तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल. कारण कोणी सांगते म्हणून करायची नसते सेवा, प्रत्येकाचा स्व अनुभव असावा लागतो. जसे की माझं स्वामी मूर्ती आठ एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती उभा आहे, कारण माता लक्ष्मीची सेवा, स्वामींची कृपा माझ्या पाठीशी आहे म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. आणि ज्यांच्याकडून आपण ह्या गोष्टी घेतो ते व्यक्तीसुद्धा सात्विक असायला पाहिजेत. कारण कसं असतं, मासार करून सेवा करून तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी पोहोचवणार त्या गोष्टीचा लाभ आणि फायदा तुम्हाला स्वतःला सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे बघा ज्या वस्तू घेल ते सात्विकतेने आणि शुद्ध पूजा करून पाठवलेल्या असाव्यात. कारण मंत्र सिद्ध व्हावा लागतो. सिद्ध होण्यासाठी खूप वेळ त्याची साधना करावी लागते. जसं की हा मंत्र महालक्ष्मी देव्याय नमः 1 तासाचं नामस्मरण करून आपण तो सिद्ध केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला या मंत्राची अनुभव प्रचिती येते. ज्या ताईंनी सेवा केलेली आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगावं की ह्या सेवेचे रिझल्ट कसे आहेत. तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे. ज्यांना चांदीचा घेणं शक्य आहे त्यांनी चांदीचा घ्या. ज्यांना ब्रासचा पितळेचा घेणं शक्य आहे त्यांनी पितळेचा ब्रासचा घ्या. आणि त्यासोबत बघा तुपाचा दिवा नक्की ऑर्डर करा. एखादा धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना एखादा तुम्ही धूपकोण लावा, केवडा लावा किंवा 4 in 1 मिक्स लावा किंवा भीमसेन लावा. त्याचसोबत तुपाचे दिवे सुद्धा तुम्ही लावा. तर या चांदीचे जे आमच्याकडे फुलं बिलं आहेत ते भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध असतात. आता असं नाहीये की सांगतो आम्ही देत नाही. सगळ्यांना रिप्लाय करण्यासाठी खास एक माणूस आहे आपल्याकडं. भरपूर आपल्याकडे चांदीच्या सगळ्या वस्तू आहेत, मूर्त्या आहेत. त्याचप्रमाणे बघा ओरिजिनल मोत्याची माळ आहे. माता लक्ष्मीला घालण्यासाठी ओरिजिनल मोत्याची माळ आपल्याकडे मिळते. किंवा तुम्ही मोत्याची सेवा मी सांगितली की तुम्हाला उत्तर कोपऱ्याच्या ईशान्य दिशामध्ये मोती चांदीच्या वाटीत भरून तुम्हाला ठेवायची आहे. तर ही अशी मोत्याची माळ सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळते. शुद्ध प्युअर मोती आहे. तर ह्याचं सर्टिफिकेट सुद्धा मिळेल तुम्हाला हवा असल्यास. कारण आपल्याकडे ज्या गोष्टी असतात त्या शुद्ध नॅचरल आणि ओरिजिनल असतात. आपण कुठलीही डुप्लिकेट वस्तू विकत नाही किंवा कोणाचंही बघायचं आणि लगेच व्हिडिओ बनवायचं कॉपी करून, असं आपण करत नाही. सगळ्या सेवा ह्या आपल्या स्व अनुभवातल्या स्वतःच्या असतात. त्यामुळे हे सगळं जर साहित्य हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचे. आता सर्व ताईंची धनलक्ष्मी कुंचनची पूजा केलेली आहे. जवळपास 300 धनलक्ष्मी कुंचन आहेत बुकिंगचे. सर्वांची पूजा झालेली आहे परवाच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते. तसंच बघा व्यवसाय उद्योगामध्ये पैसा आकर्षित करण्यासाठी, पैसा खेचण्यासाठी, लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी, लक्ष्मी खेचण्यासाठी हा एक दगड आहे बघा. ह्याला पॅराइट असं म्हणतात. तर हा मोठा आहे बरं का. ज्या ताईंनी घेतलाय त्यांनी अनुभव सांगितलाय की त्यांचे एवढे मोठे पैसे सुद्धा त्यांना परत मिळाले बरं का दिलेले उसने. कारण हा पॅरेट जो दगड आहे मनी मॅग्नेट, तो पैसा खेचायचा, पैसा अट्रॅक्ट करायचं काम करतो. त्यामुळे तुम्ही हा पॅरेट मनी मॅग्नेट नक्की ऑर्डर करा. आणि ओरिजिनल आणि डुप्लिकेट ह्यातला फरक कळला पाहिजे बरं का. नाही कुठेही मार्केटमध्ये मिळतोय, कोणीतरी माझं बघून विकतंय म्हणून तुम्ही घ्यायला जाल तर तुम्ही फसाल. कारण खूप ताईंच्या कमेंट सुद्धा आहेत बघा एका व्हिडिओला की ताईंनी कोणाकडून तर काहीतरी वस्तू मागवली, पेमेंट केला, पण त्यांना ती वस्तूच मिळाली नाही आणि आता फोन बंद लागतोय. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवताना, काही बुकिंग करताना तुम्ही एकदा नक्की व्हेरीफाय करा खरंच त्यांच्याकडे प्रोडक्शन आहे का किंवा त्यांचं आहे का किंवा कोणी कोणाचे बघून कॉपी करतं का, ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही लक्ष ठेवत जा. तर हे सगळ्या गोष्टी आहेत ह्या अगदी घरपोच मिळतात. तुम्ही बघताय चॅनलवरती रिव्ह्यू. ज्या ताईंनी घेतलाय त्यांनी सुद्धा कमेंट करा की तुम्हाला ह्याचे रिझल्ट कसे मिळालेले आहेत. तर हा मनी मॅग्नेट पॅरेट स्टोन आहे. तर हा ओरिजिनल आपल्याकडे मिळतो. ह्याला सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट हवं असल्यास सर्टिफिकेटचे वेगळे चार्जेस लागतील, कारण हा लॅब टेस्टेड आहे. तुम्ही हा सुद्धा आपल्याकडं घेऊ शकता. तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा मी सांगितली. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये धनलक्ष्मी कुंचन सेवा मीच आणलेली आहे. धनलक्ष्मी कुंचन सेवा माझ्यामुळे बऱ्याच ताईंनी केल्या आणि त्यांना चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. कारण ह्या सेवा करणं एवढं सोप्या नसतात. कोणाच तरी कॉपी करणं खूप सोपं असतं, पण त्या शिकण्यासाठी सुद्धा खूप त्रास असतो. भाषा समजत नव्हती, खूप काही गोष्टी फेस कराव्या लागल्या.
पण मला त्या सेवेचा रिझल्ट माझ्या व्यवसायामध्ये चांगला मिळाला म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगितलं. तसंच हे जे तुम्ही बघताय, जे तुम्हाला दिसतंय, हा कुबेर शेर ह्याला म्हणतात साऊथमध्ये. तर हा धनलक्ष्मी कुंचन चांदीचा जो आहे तो सुद्धा मी बनवून घेतलेला आहे बरं का. चांदीचं हे प्रोडक्शन सुद्धा आमचं. तुम्हाला कुठंच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चांदीचं धनलक्ष्मी कुंचन बघायला मिळणार नाही. एवढा मोठा जरी हवा असेल तरी मिळेल. 5,000-6,000 पर्यंत आपल्याकडे चांदीचे धनलक्ष्मी कुंचन आहेत उपलब्ध. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी तसा व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये माझा दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर बघा, परवाच पूजा केली होती. तर बघा, इथले बरेचसे दिवे आज बुकिंग केलेले आहेत काकूंनी. तर खूप छान अशी पूजा सर्वांच्या धनलक्ष्मी कुंचनची झालेली आहे. जवळपास हे 300 क्वांटिटीमध्ये सध्या पूजा करून ठेवलेत बरं का. पण आपल्याकडे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2-3 हजार आणि अजून 3 हजार येतात, म्हणजे 6,000 क्वांटिटीमध्ये आम्ही हे प्रोडक्शन बनवून घेतलेलं आहे खास. तर ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. विश्वासाने सांगते की ह्या धनलक्ष्मी कुंचनचा तुम्हाला 100% लाभ मिळतो, कारण तो मी स्वतः सिद्ध केलेला असतो. तर उद्या सुद्धा बऱ्याचशा ताईंचे धनलक्ष्मी कुंचन आहेत, ते उद्या सिद्ध केले जातील. उद्याचाही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे तुम्ही फसवणाऱ्या लोकांपासून आणि फसाऊ गोष्टींपासून दूर राहा, एवढंच मी तुम्हाला सांगेल. तर असे धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे मिळतात, कारण आपल्याकडे खूप क्वांटिटीमध्ये असतात. तसेच हे दिवे सुद्धा असतात. हा, ठेवा. तर बघा, धनलक्ष्मी कुंचनची सेवा सांगितली तुम्हाला, मला कोणी सांगितली, कसं केलं, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही मी शिकले. फक्त व्यवसाय नाही केला अगोदर. मी स्वतः पण बघा, दिवाळीच्या अगोदर मी स्वतः 3-4 महिने सेवा केली माझ्या व्यवसायासाठी. किंवा आमचा ट्रान्सपोर्टचा स्वतःचा बिझनेस आहे, आमची गाडी आहे ट्रान्सपोर्टला. तर त्यासाठी मी ती व्यवसायासाठी मी सेवा केली. मग छान, म्हणजे त्यातून खूप चांगले रिझल्ट मिळाले आम्हाला. त्यामुळे बघा कसं असतं माहितीये का, आमची आज गाडी ट्रान्सपोर्टला आहेत, तर त्याच्यामुळे काय होतं, बँकेचा हप्ताही जातो आणि एका गरजूला काम मिळालं. म्हणजे जो आमचा गाडीवर ड्रायव्हर सचिन आहे मुलगा, त्याचा पगारही आमची गाडी काढते आणि स्वतःचा हप्ताही आमची गाडी भरते. म्हणजे एवढं सगळं धनलक्ष्मी कुंचन किंवा माता लक्ष्मी स्वामींच्या कृपाशीर्वादन झालं. फक्त सेवा करून किंवा दुसऱ्याची कॉपी करून व्यवसाय करून या गोष्टी होत नाहीत. आपल्यामध्ये एखाद्याला दान देण्याची सुद्धा वृत्ती असावी लागते, किंवा चांगलं सत्कर्म सुद्धा करावं लागतं. चांगल्या सत्कर्माची फळं ही चांगली मिळतात. त्यामुळे नेहमी आपलं कर्म चांगलं असायला पाहिजे. आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवा. तुमचं नक्की चांगलं होईल आणि तुम्हाला तुमच्या धंद्यामध्ये यश नक्की मिळेल. तर कसं असतं, माझं कर्म चांगलं आहे म्हणजे मला सुद्धा चांगला स्टाफ मिळतो. नॉनव्हेज नाही खात किंवा माळकरी आहे, स्वामींचा सेवेकरी आहे, अशीच लोक माझ्याकडे येतात. काय येतात, कारण स्वामींची जी इच्छा असते तोच आमच्याकडे येतो आणि स्वामींच्या इच्छेशिवाय काही सुद्धा घडत नाही. त्यामुळे बघा, आयुष्यामध्ये जर खूप मोठं चांगलं काही बनायचं असेल तर स्वतःचे विचार मांडा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. स्वतःचं काय असेल ते तुम्ही प्रेझेंट करा, ते दाखवण्याचा प्रयत्न करा ना, की दुसऱ्याचं अस्तित्व आपलं बनवू नका. दुसऱ्या जीवावरती जगण्याचा प्रयत्न करू नका. दुसऱ्याच्या चॅनलवरती व्ह्यू आणण्याचा प्रयत्न करतात काही लोक. म्हणजे त्यांचं स्वतःच असं काही नसतं ना. स्वतः बनवा ना एखादी सेवा, स्वतः एखादा व्हिडिओ बनवा मनाचा, व्ह्यू येणार नाहीत, कारण त्यांचं अस्तित्व नसतं ना. त्यामुळं दुसऱ्याची कॉपी केली की त्यांचं अस्तित्व निर्माण होतं. त्यामुळे असं नसतं. स्वतःचं काहीतरी बनायचं असेल तर स्वतःला वेळ द्या. स्वतः एखाद्या गोष्टीवरती अभ्यास करा. रात्रभर प्रत्येक गोष्टीसाठी अभ्यास करावा लागतो. रात्रभर प्लॅनिंग असतं. ह्या मंत्र उपचार जप करण्यासाठी सुद्धा भगवंताची इच्छा असावी लागते. कुणालाही भगवंत आशीर्वाद देत नाही. उद्या मी नॉनव्हेज खाल्लं, सकाळी उठले, स्वामी नमस्कार केला, स्वामी डोक्यावर आंघोळ केली, आई लक्ष्मी डोक्यावर आंघोळ केली, असं नसतं ना. कसं असतं, एखादा जीव मारून खायचा आणि दुसऱ्या दिवशी देवासमोर जायचं, ह्याला सात्विकता किंवा सेवेकरी म्हणत नाही. त्याच्यामध्ये पण सात्विकता असायला पाहिजे. सेवेकरी एकमेकाच्या कामी येणारा असायला पाहिजे. स्वामींचं कार्य अन्नदान असेल, ज्या गरजूवंताला ज्या गोष्टीची गरज आहे ते देण्याची त्याची वृत्ती असायला पाहिजे. त्यालाच खरा स्वामींचा सेवेकरी किंवा खरा सात्विक माणूस म्हणतात. त्यामुळे कसं असतं, ज्याच्या पाठीशी स्वतः भगवंताचा हात असतो, स्वतः भगवंत असतो, त्याची प्रगती कधी कोणी थांबवू शकत नाही. हे सत्य आहे. किती आले किती गेले, पण स्वामींनी प्रत्येक वेळी नवनवीन मार्ग, नवीन लोकांना भेटवलं. ज्यांना ज्याची गरज आहे त्यांना स्वामी ते काम तुम्हालाही देतात, पण तुमच्या कर्मावर डिपेंड असतं टिकवून कसं ठेवायचं, कसं घालवायचं. भरपूर काही गोष्टी असतात, तर तुम्ही शिकालच. पण आणि जे सेवेकरी नवीन आहेत त्यांचे सुद्धा खूप छान छान अनुभव आहेत. ते अनुभव ऐकून खूपच भारी वाटतं बरं का, मनाला खूप प्रसन्न वाटतं. तसंच बघा, एक दादा आहे, त्याच्या साडीच्या दुकानाचा व्हिडिओ करायचा आहे, तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. कारण जे गरजू आहेत, खरंच ज्याला ज्याची गरज आहे त्यांच्यासाठी आपण सदैव उभे असतो. तसंच ज्या ज्या ठिकाणी अन्नदानाची गरज आहे, ज्या ज्या ठिकाणी आश्रम आहे, त्या ठिकाणी काही लागलं, जसं की बेडशीट असेल, ब्लँकेट असेल, कपडे असतील, गहू असेल, तांदूळ, ज्या ज्या ठिकाणी जी गरज लागेल ते स्वामी मूर्ती आर्ट कडून
आम्ही देण्याचा प्रयत्न किंवा आम्ही देणार हा आमचा शब्द आहे. तसं तुम्ही मेसेज करा की तुमच्याकडे अनाथाश्रम आहे, त्या अनाथाश्रमला ह्या वस्तूंची गरज आहे. कारण हे सगळं आमचं नाहीये. कारण तुम्हाला सांगितलं लवकर धनवान व्हायचं असेल, खूप मोठं तुम्हाला लवकर व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त एकच सेवा धनवान करू शकते, ते म्हणजे अन्नदान. तुम्ही 100 रुपये कमवताय, त्यातले 2 रुपये तुम्ही दान करा समाजासाठी. कारण धन कसं असतं, जपून ठेवलेले नष्ट होतं आणि एखाद्या गरजवंताला दिल्याने ते कितीतरी पटीने वाढतं. त्यामुळे बघा, दुसऱ्याला देण्याची वृत्ती असावी आपली, तरच भगवंत आपलं काम करतो, आपल्यासोबत असतो. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पूजा साहित्य, स्वामींचे वस्त्र, धनलक्ष्मी कुंचन, चांदीचे रत्न, माता लक्ष्मीचे. आता पंचरत्न दाखवायला विसरलं, आता पंचरत्न पण दाखवते, ते पण टाकायचं असतं बरं का. पंचरत्नाची एक डब्बी मिळते, खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. तसंच झुबो आणि रोज कॉईन, झुबो हे बघा पंचरत्न, हे पंचरत्न सुद्धा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकायचे आहेत न चुकता. झुबो कॉईन, रोज कॉईन तुम्हाला मी दाखवते. तर हे पंचरत्न आहेत माता लक्ष्मीला प्रिय असणारे. तसंच तुमच्या आयुष्यामध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये सक्सेस आणायचं काम हा झुबो कॉईन करतो. लवकरात लवकर बिझनेस ग्रो करायचं काम हा झुबो कॉईन करतो. तर हा कसा ऍक्टिव्हेट करायचा हे सुद्धा तुम्हाला मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तसंच मी लॉंग व्हिडिओ सुद्धा बनवेल की हा झुबो कॉईन आहे तो ऍक्टिव्हेट कसा करायचा, किंवा आपल्या व्यवसायामध्ये कोणत्या दिशेला ठेवायचं, नॉर्थला ठेवायचं का ईस्टला, म्हणजे बऱ्याचशा त्यांचे प्रश्न असतात, हा कोणत्या दिशेला ठेवावा. तर हा फक्त उत्तर दिशेला ठेवायचा आहे आणि तुम्हाला त्या कोपऱ्यामध्ये मनी मॅग्नेट पॅरेट सोबत ठेवायचा आहे. हा रोज कॉईन आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जर नवरा बायकोंचं पटत नसेल, लव्ह रिलेशनशिप खराब होत असेल किंवा नातेसंबंध टिकत नसतील, तर अशा वेळी हा रोज कॉईन काम करतो तुमचे नातेसंबंध टिकवण्याचा, किंवा तुमचं लव्ह रिलेशनशिप जे लाईफ असतं ते चांगलं सिक्युअर ठेवण्याचं काम हा रोज कॉईन करतो. तसंच बघा, मी तुम्हाला दाखवते की मी मनी मॅग्नेट कसा ठेवलाय. बघू ती मनी मॅग्नेटची तसंच द्या बुजी. तर मनी मॅग्नेट जो आहे तो मी माझ्या बिझनेसच्या टेबला उत्तर कोपऱ्यामध्ये ठेवलाय. तुमची अफर्मेशन म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे, आता मी दाखवणार नाही, ह्याच्यावरती मी माझी इच्छा लिहिलेली आहे आणि मी असा ठेवलेला आहे. बघा, ह्या दोन्ही साईडला असे ह्याच्यामध्ये एक टोंगा किंवा तुम्हाला तुमच्या नर्सरीमध्ये असं मातीचं एक भांडे मिळेल. लक्ष्मीची मूर्ती आहे चांदीची, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मनी मॅग्नेट पॅरेट पण आहे, झुबो कॉईन पण आहे आणि रोज कॉईन पण आहे. हा माझ्या मी उत्तर कोपऱ्यामध्ये माझ्या बिझनेससाठी पैशाच्या चिल्लरणी भरून ठेवलाय बरं का. असा हा झुबो कॉईन, रोज कॉईन आणि पॅरेट मनी मॅग्नेट हा सगळ्यात मोठा आहे माझ्याकडचा आहे. बघा, तुम्ही अगदी हा सुद्धा घेऊ शकता तुमच्या अगदी बजेटमध्ये आणि ओरिजिनल आहे. तसंच ह्याच्यामध्ये लवंगा पण टाकायचे आहेत तुम्हाला. तुमची विश लाल पेनाने लिहायचे. 20 लाखाचं टार्गेट असेल, घराचं असेल स्वतःच्या, किंवा जे काय असेल ते तुमची अफर्मेशन त्यात लिहायची आहे आणि ते तुम्हाला रोज ऍक्टिव्हेट कसा, अगरबत्तीचा जो काही जाळ असतो की नाही तो थोडासा त्याच्यावर धरायचा बरं का, म्हणजे पूर्ण नाही, शेजारी धरायचा किंवा थोडा वेळ उन्हात ठेवायचा, तर तो ऍक्टिव्हेट होतो, त्याला ऍक्टिव्हेट असा केला जातो. तर हे अशी सेवा आहे, तुम्ही सुद्धा करा, तुम्ही सुद्धा धनवान व्हा, तुमचा बिझनेस सक्सेसफुल होऊ दे, तुमच्या बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये तुम्हाला ग्रो मिळू दे, तुमच्या सगळ्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळू दे, हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा सुंदरशा व्हिडिओ सोबत आपण भेटू. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.